आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये सिव्हिल आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी जे सॉम आणि मॉस सब्जेक्ट असतात त्यातील न्यूमरिकल सॉल्व्ह करत असताना आपल्याला युनिट कन्व्हर्जन फार उपयोगी पडतात. तर आज आपण या व्हिडिओमध्ये ते सर्व जे काय आपल्याला युनिट कन्व्हर्जन लागतात ते सर्व युनिट कन्व्हर्जन या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सर्वप्रथम कोणतं युनिट कन्व्हर्जन आहे? 1 सेंटीमीटर. त्याचं आपल्याला काय करावं लागतं? MM मध्ये कन्व्हर्जन करावं लागतं. तर 1 सेंटीमीटरचं MM मध्ये कसं कन्व्हर्ट करायचं? तर आपणा सर्वांजवळ अशा प्रकारची काहीतरी स्केल असेल आणि आपण यावरचं डिस्टन्स कसं मोजतो? सेंटीमीटर मध्ये मोजतो. म्हणजे ही तर आपण ड्रॉ करण्याचा प्रयत्न करूया स्केल. अशी काहीतरी ही स्केल आहे. ह्याच्यावरती कशी युनिट असतात बघा. इथं 0 असतं आणि इथं 1 असतं. सध्या सेंटीमीटरसाठी आपण काय करूया? फक्त 1 सेंटीमीटर घेऊया. आपल्या सर्वांना माहित आहे जे इथून ते डिस्टन्स असतं ते 1 सेंटीमीटर, इथून हे 2, 3, 4 अशी किती सेंटीमीटरची असते आपली स्केल? छोटी असते ती 15 सेंटीमीटरची स्केल असते. म्हणजे स्टार्टिंगच्या पॉईंट पासून लास्टच्या पॉईंट पर्यंतचं डिस्टन्स किती असतं ते 15 सेंटीमीटर. तर सध्या आपल्याला काय करायचंय? 1 सेंटीमीटरचं MM मध्ये कन्व्हर्ट करायचं. तर सर्वप्रथम ही गोष्ट समजण्यासाठी काय केलं आपण? एक स्केल ड्रॉ केलेले आहे. 0 ते 1 हे डिस्टन्स किती असणार आहे? 1 सेंटीमीटर. याच्यामध्ये कसं असतंय बघा स्केलमध्ये इथे एकदम छोटे छोटे अशा लाईन्स आहेत. तर त्या पण आपण ड्रॉ करण्याचा प्रयत्न करूया. 1, 2, 3, 4, 5 ला जरा मोठी लाईन येते. 6, 7, 8, 9 आणि 10 ला मोठी. म्हणजे काय रे? 10 घरं झाल्यानंतर आपलं काय होतं? 1 सेंटीमीटर कम्प्लीट होतं. मग ही जी 10 घरं आहेत त्यालाच आपण काय म्हणत असतो? MM म्हणत असतो. म्हणजेच काय जाणार? 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 10 MM. समजलं? काय केलं? आपली जी 15 सेंटीमीटरची स्केल असते ते काय असतं? आपण सेंटीमीटर मध्ये मोजत असतो. 0 ते 1 पर्यंत 1 सेंटीमीटर, 2, 3, 4 इथून हे 5, 6, 7 असं किती असतं? 0 ते 15 पर्यंत काय असतं? 15 सेंटीमीटर. मग आपल्याला सेंटीमीटरचं MM मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. मग आपण काय केलं? 0 to 1 हे डिस्टन्स काय आपलं 1 सेंटीमीटर आहे. याचं MM मध्ये कसं होणार? इथं जी छोटी घर असतात 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 ती स्मॉल 10 घरं झाल्यानंतर काय होतं? आपलं 1 सेंटीमीटर काय होतं? कम्प्लीट होतं. मग 1 सेंटीमीटर म्हणजेच काय असतं? जी लहान घर आहेत त्याला आपण काय म्हणत असतो? MM. आणि जी मोठी घर आहेत त्याला काय म्हणतो? सेंटीमीटर. ही लहान 10 घरं कम्प्लीट झाल्यानंतर काय होतं? आपलं 1 सेंटीमीटर कम्प्लीट होतं. म्हणून 1 सेंटीमीटर इज इक्वल टू काय होणार आहे आपलं? 10 MM. समजलं? एक्झाम्पल मध्ये फॉर एक्झाम्पल आपल्याला विचारलं की 24 सेंटीमीटर युनिट दिलं. मग आपण याचं काय करत असतो? 24 सेंटीमीटरचं MM मध्ये कन्व्हर्ट करत असतो. मग काय करायचं? दिलेल्या व्हॅल्यूला काय करायचं? इंटू 10 करायचं. ते आपलं काय येणार? आन्सर MM मध्ये येणार. म्हणजेच काय होणार? 24 इंटू 10 इज इक्वल टू 24 इंटू 10. कोणत्याही संख्येला 10 न मल्टिप्लाय केल्यानंतर काय करायचं? त्या संख्येवरती 1 0 फक्त द्यायचा. बघा 24 वरती काय करायचं? 1 0 द्यायचं आणि MM युनिट लिहून टाकायचं. नेक्स्ट बघा, सपोज आपल्याला दिला 100 सेंटीमीटर. 100 सेंटीमीटरचं आपल्याला काय करायला सांगितलं? MM मध्ये कन्व्हर्ट करायला सांगितलं. तर काय करायचं? 100 इंटू 10. कॅल्क्युलेटरच्या साहाय्याने सुद्धा कॅल्क्युलेट करू शकता किंवा डायरेक्ट जर तुम्हाला लिहायचं असेल तर काय करणार? जी काय व्हॅल्यू दिलाय सेंटीमीटर मध्ये त्याच्यावरती फक्त 1 0 द्यायचं आपण. म्हणजेच काय दिलंय आपल्याला? 100 सेंटीमीटर दिलंय. ऍज इट इज लिहिलं, त्यावरती फक्त काय करायचं? 1 0 ऍड करायचा आणि युनिट MM मध्ये लिहून मोकळं. समजलं? म्हणजेच काय रे लक्षात ठेवायचं? 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 10 MM. आपल्याला कोणतीही व्हॅल्यू सेंटीमीटर मध्ये दिली तर त्याला इंटू 10 करायचं. जे काय आन्सर येणार ते आपलं काय असणार आहे? MM मध्ये कन्व्हर्जन असणार आहे. नेक्स्ट आता 1 मीटरचं MM मध्ये कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न करूया. आता 1 मीटर म्हणजे काय? आपण इलेक्ट्रिकल शॉप मध्ये जातो, तिथे गेल्यानंतर काय म्हणतो? आम्हाला एक 1 मीटर वायर द्या. कापड दुकानात गेल्यानंतर काय म्हणतो? आम्हाला एक 2 मीटर कापड द्या. मग आपण ज्यावेळी असं बोलतो त्यांना 1 मीटर कापड द्या, 2 मीटर कापड द्या. फॉर एक्झाम्पल आपण शॉपमध्ये गेलो आणि बोललो की आपल्याला आम्हाला 1 मीटर वायर पाहिजे, 1 मीटर वायर द्या. तर ते काय करतात? आपल्याला 100 सेंटीमीटर वायर देतात. किती देतात? 100 सेंटीमीटर. म्हणजेच बघा सेंटीमीटरचं ही जे काही स्केल आहे त्याला जरा अजून पुढे घ्यायचं. इलेक्ट्रिकल शॉपमध्ये काय करतात? टेबल असतो त्यांच्याजवळ, त्याच्यावरती एक अशी पट्टी त्यांच्याजवळ ऑलरेडी प्रिंटेड असते. ती कितीची असते? 100 सेंटीमीटरची असते.
ते 100 सेंटीमीटर म्हणजेच काय असतं 1 मीटर. इथं आपण लिहिलेलं आहे बघा 1 मीटर म्हणजेच काय 100 सेंटीमीटर. आणि 100 सेंटीमीटर, आता सेंटीमीटर आपल्याला काय करायचं एमएम मध्ये, आपण मगाशीच पाहिलेलं आहे. जर का सेंटीमीटरचं एमएम मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण काय करतो इंटू 10 करतो. इथं केलं ना आपण बघा 24चं एमएम मध्ये कन्वर्ट करताना इंटू 10, 100 सेंटीमीटरचं एमएम मध्ये करताना इंटू 10. तसंच काय करायचं आता 100 सेंटीमीटर म्हणजेच 1 मीटर. मग 100 सेंटीमीटरचं एमएम मध्ये करताना काय करतो आपण सेंटीमीटर इंटू 10 केलं की काय होतं एमएम. म्हणजेच बघा 100 सेंटीमीटर म्हणजेच काय आहे रे 1 मीटर. मग 100 सेंटीमीटरचं एमएम मध्ये करण्यासाठी आपण काय करणार इंटू 10 करणार. 100 इंटू 10 काय होणार 1000 एमएम. म्हणजेच काय रे 1 मीटर इज इक्वल्स टू 100 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 1000 एमएम. 1000 म्हणजेच काय रे 10 चा क्यूब. 10 चा क्यूब म्हणजेच 10 इंटू 10 इंटू 10. 10 इंटू 10 म्हणजे 10 स्क्वेअर. 2 टाइम्स झालं ना 10 म्हणून 10 स्क्वेअर. ते जर 3 टाइम्स असेल तर ही एकदा दोनदा आणि तीनदा 3 टाइम्स असेल तर आपण त्याला काय म्हणतो क्यूब म्हणतो. म्हणजेच 10 चा क्यूब म्हणजेच काय 10 इंटू 10 100, 100 इंटू 10 1000. 1000 एमएम म्हणजेच काय रे 10 टू द क्यूब एमएम येणार. म्हणून आपण काय लिहिलं 1 मीटर इज इक्वल्स टू 10 टू द पॉवर 3 म्हणजेच 10 चा क्यूब एमएम इज इक्वल्स टू 1000 एमएम इज इक्वल्स टू 100 सेंटीमीटर. हे दोन्ही युनिट कन्व्हर्जन लक्षात आले का? 1 सेंटीमीटरचं एमएम मध्ये कसं करायचं 1 मीटरचं एमएम मध्ये कसं करायचं. तर 1 सेंटीमीटरचं एमएम मध्ये करताना कसं करायचं इंटू 10 करायचं. इंटू 10 म्हणजे कोणत्याही संख्येला 10 आपण जर गुणलं तर काय करायचं फक्त एक झिरो त्याच्या समोर लिहून मोकळं व्हायचं. बघा 24च्या समोर एक झिरो दिलं की 240 एमएम. 100 वरती एक झिरो दिलं की 1000 एमएम. सेंटीमीटर एमएम मध्ये करताना इंटू 10 करायचं आणि 10 केल्यानंतर काय करायचं एक सिंगल झिरो त्याच्या समोर लिहिलं की ते झालं एमएम मध्ये कन्व्हर्जन. नेक्स्ट मीटरचं एमएम मध्ये कसं करायचं एक्झाम्पल बघा. सपोज 240 मीटर याचं आपल्याला जर का सांगितलं की एमएम मध्ये कन्व्हर्ट करा तर काय होणार 240 ऍज इट इज लिहायचं इंटू 10 टू द पॉवर 3 एमएम. अजून एखादं सपोज एक्झाम्पल असं दिलं 1 2 3 4 5 मीटर याचं आपल्याला एमएम मध्ये कन्व्हर्ट करायला सांगितलं तर कसं करणार 1 2 3 4 5 इंटू 10 टू द पॉवर 3 एमएम. समजलं सेंटीमीटरचं एमएम मध्ये कसं करायचं आणि एमएमचं मीटरचं एमएम मध्ये कसं करायचं. तर सेंटीमीटरचं एमएम मध्ये करताना इंटू 10 करायचं आणि मीटरचं एमएम मध्ये करताना इंटू 10 टू द पॉवर 3. अशा प्रकारे युनिट कन्व्हर्जन करायचं. नेक्स्ट युनिट कन्व्हर्जन बघा 1 पास्कल 1 किलो पास्कल 1 मेगा पास्कल 1 गिगा पास्कल. या चारी सुद्धा टर्म आपण एका वेळी पाहून घेऊया. पास्कलचं काय करायचं न्यूटन पर एमएम स्क्वेअर मध्ये करायचं. किलो पास्कलचं सुद्धा सेम तसंच. मेगा पास्कलचं सुद्धा सेम तसंच. गिगा पास्कलचं सुद्धा सेम तसंच आपल्याला युनिट कन्व्हर्जन करायचं. तर कसं येतंय बघूया आपण. सर्वात प्रथम मेगा पास्कल घेऊया. मॅक्झिमम न्यूमरिकल मध्ये आपल्याला काय करतात न्यूटन पर एमएम स्क्वेअर मध्येच व्हॅल्यू देतात. परंतु जर न्यूटन पर एमएम स्क्वेअर मध्ये व्हॅल्यू न देता जर आपल्याला किलो पास्कल मेगा पास्कल गिगा पास्कल मध्ये जर व्हॅल्यू दिल्या किंवा पास्कल मध्ये तर ते काय करायला लागतं आपल्याला कन्व्हर्ट करावं लागतं. तर कसं कन्व्हर्जन होतंय ते आपण पाहूया. सर्वात प्रथम काय करूया मेगा पास्कलचं कन्व्हर्जन बघूया. कारण मेगा पास्कल म्हणजेच काय असतं न्यूटन पर एमएम स्क्वेअर. जर आपल्याला न्यूमरिकल मध्ये न्यूटन पर एमएम स्क्वेअर व्हॅल्यू दिली तर ऍज इट इज लिहायची किंवा मेगा पास्कल मध्ये जरी व्हॅल्यू दिली तरी ऍज इट इज लिहायची. त्याच्यासमोर इंटू काही लिहायची गरज नाही. जी व्हॅल्यू आपल्याला दिली ऍज इट इज काय करायची गिवन डाटामध्ये लिहून टाकायची. परंतु जर किलो पास्कल गिगा पास्कल दिलं तर काय करावं लागतं इंटू 10 टू द पॉवर -3 10 टू द पॉवर 3 करावं लागतं. कसं येतं हे आपण व्यवस्थित पाहूया. तर सर्वप्रथम बघा मेगा पास्कल म्हणजेच काय दिलंय आपण न्यूटन पर एमएम स्क्वेअर. मग बघा मेगा पास्कल म्हणजेच काय असतं 10 टू द पॉवर 6 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. 10 टू द पॉवर 6 ऍज इट इज घेऊया. न्यूटन ऍज इट इज घेऊया. मीटरचं आपल्याला काय करायचं आहे एमएम मध्ये कन्व्हर्ट करायचं. मग मीटरचं एमएम मध्ये कसं करतो आपण इंटू 10 टू द पॉवर 3. मगाशी पाहिलं आपण कोणत्याही संख्येला जर मीटर मध्ये व्हॅल्यू दिली असेल तर त्याला 10 टू द पॉवर 3 ने जर मल्टिप्लाय केलं तर ते काय होतं एमएम मध्ये कन्व्हर्ट होतं. मग बघा आता मीटरचं एमएम मध्ये करायचं आहे. मग मीटरचं एमएम मध्ये कसं होणार
10 to the power 3 mm. परंतु इथं काय मीटरचा स्क्वेअर आहे म्हणून काय करूया मीटरचा स्क्वेअर. 10 to the power 6 ॲज इट इज घेऊया. न्यूटन सुद्धा ॲज इट इज डिवायडेड बाय 10 to the power 3 चा स्क्वेअर किती होणार 3 into 6 10 to the power 6 आणि mm चा स्क्वेअर काय होणार mm स्क्वेअर 10 to the power 6 10 to the power 6 गेट कॅन्सल राहिलं काय 1 न्यूटन पर mm स्क्वेअर. म्हणजेच काय रे 1 मेगा पास्कल म्हणजेच काय असतं 1 न्यूटन पर mm स्क्वेअर. म्हणजेच न्यूमरिकल मध्ये जर आपल्याला मेगा पास्कल मध्ये व्हॅल्यू दिली तर आपण काय करायची मेगा पास्कल म्हणजेच काय असतं न्यूटन पर mm स्क्वेअर असतं म्हणून ॲज इट इज व्हॅल्यू काय आपण नोट डाऊन करायची. गोष्ट लक्षात आली का 1 मेगा पास्कल म्हणजेच काय असतं न्यूटन पर मीटर स्क्वेअर. नेक्स्ट बघा गिगा पास्कल 1 गिगा पास्कल. गिगा म्हणजे काय असतं 10 to the power 9 10 to the power 9. पास्कल म्हणजे काय असतं न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता 10 to the power 9 ला आपण सिम्प्लिफाय करूया. कसं करूया 10 to the power 3 into 10 to the power 6 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके. परंतु 10 to the power 6 न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजेच काय असतं रे ही व्हॅल्यू म्हणजेच काय असतं बघा 10 to the power 6 न्यूटन पर मीटर स्क्वेअर 10 to the power 6 न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजेच काय असतं न्यूटन पर mm स्क्वेअर. डायरेक्ट लिहूया 10 to the power 3 ॲज इट इज न्यूटन पर mm स्क्वेअर. बघा 10 to the power 6 न्यूटन पर मीटर स्क्वेअर 10 to the power 6 न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजेच काय असतं न्यूटन पर mm स्क्वेअर. म्हणून काय केली ही टर्म आपण कशाने रिप्लेस केली न्यूटन पर mm स्क्वेअर न काय केली रिप्लेस केली आणि 10 to the power 3 ॲज इट इज. म्हणून 1 गिगा पास्कल इज इक्वल्स टू 10 to the power 3 न्यूटन पर mm स्क्वेअर. जर एक्झाम्पल मध्ये फॉर एक्झाम्पल दिलं 180 गिगा पास्कल तर आपल्याला याचं काय करावं लागतं युनिट कन्व्हर्जन करावं लागतं. मग काय करणार आपण 180 इंटू गिगा पास्कल म्हणजेच काय रे सांगितलं 10 to the power 3 न्यूटन पर. मग 10 to the power 3 न काय करायचं इंटू करायचं न्यूटन पर mm स्क्वेअर लिहून मोकळं व्हायचं. सिमिलरली बघा गिगा पास्कल झालं. टेरा पास्कल असतं तर काय असतं इथं 10 to the power 12 मग इथं 3 च्या ऐवजी काय असतं 10 to the power 6. म्हणजेच बघा हा आपला सेंटर आहे. सेंटरला काय होतं नील असते काय सुद्धा नसतं डायरेक्ट मेगा पास्कल म्हणजे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. जर इथून व्हॅल्यू वाढवत गेला आपण 6 + 3 9 कडे गेलो तर काय होतं +3 म्हणजे 10 to the power 3. नंतर टेरा पास्कलला गेलो तर काय होणार 10 to the power 12 होणार. मग ह्यात जर 3 ऍड झालं तर यात पण आपण 3 ऍड करायचं म्हणजे काय होणार 10 to the power 6 न्यूटन पर mm स्क्वेअर. आता इथून जर त्या साईडला गेलो तर मायनस मध्ये व्हॅल्यू जाणार 6 मधून 3 मायनस केल्यानंतर 3 राहिलं 10 to the power 3 आलं तर इथं -3 3 म्हणजे इथं काय होणार परत मायनस केल्यानंतर नुसतं न्यूटन पर मीटर स्क्वेअर. मग यातून सुद्धा -6 कडे जाणार. म्हणजेच काय लक्षात ठेवायचं जर मेगा पास्कल असेल तर डायरेक्ट न्यूटन पर mm स्क्वेअर लिहायचं. मेगा नंतर काय असतं गिगा गिगाला 10 to the power 3 टेरा असतं तर 10 to the power 6 न्यूटन पर mm स्क्वेअर. इथून जर इकडच्या साईडला गेलं किलो पास्कल तर -10 to the power -3 न्यूटन पर mm स्क्वेअर. अजून वर गेलं 1 पास्कलला काय होणार 10 to the power -6 न्यूटन पर mm स्क्वेअर. एकदा व्यवस्थित लक्षात ह्या गोष्टी पाठ करत बसायच्या नाहीत समजून घेतल्या ना आपल्याला व्यवस्थित लक्षात राहतात. जर तुम्ही असं रट्टा वगैरे मारला पाठांतर केलं तर या तात्पुरत्या गोष्टी लक्षात राहतात पुन्हा विसरून जातात. त्यामुळे कोणतीही गोष्ट समजावून घेतल्यानंतर ती दीर्घकालापर्यंत आपल्या लक्षात राहते. तर एकदा व्यवस्थित लक्ष देऊन बघा. आतापर्यंत काय बघितलं 1 सेंटीमीटरचं mm मध्ये कसं करायचं दिलेल्या संख्येला इंटू 10 करायचं. युनिट आपलं काय होतं मिलीमीटर मध्ये कन्वर्ट होतं. मीटरचं mm मध्ये कसं करायचं दिलेल्या व्हॅल्यूला 10 to the power 3 ने इंटू केल्यानंतर mm मध्ये होतं. पास्कल 1 पास्कल म्हणजेच काय करायचं जर न्यूटन पर mm स्क्वेअर मध्ये करायचं असेल तर 10 to the power -6 न व्हॅल्यूला इंटू करायचं युनिट कन्व्हर्जन होतं. किलो पास्कलचं न्यूटन पर mm स्क्वेअर कसं करायचं इंटू 10 to the power -3 केल्यानंतर न्यूटन पर mm स्क्वेअर येणार. 1 मेगा पास्कलचं न्यूटन पर mm स्क्वेअर मध्ये कसं होतं जी मेगा पास्कलची व्हॅल्यू आहे तीच न्यूटन पर mm स्क्वेअर. म्हणजेच काय जर डायरेक्ट आपल्याला मेगा पास्कल दिलं तर आपण डायरेक्ट काय करायचं सपोज एक्झाम्पल 150 मेगा पास्कल आपल्याला अशी व्हॅल्यू दिली तर याचं युनिट कन्व्हर्जन काय होणार डायरेक्ट 150 न्यूटन पर mm स्क्वेअर. समजलं.
मेगा पास्कलच्या ऐवजी गिगा पास्कल दिलं तर काय करायचं, दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10⁻3. जर टेरा पास्कल असतं तर दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10⁻6. इथं जर किलो पास्कल दिलं असतं तर सपोज 150 किलो पास्कल असं दिलं तर काय करायचं, 150 इंटू 10⁻³ न्यूटन पर एम स्क्वेअर. मेगा पास्कलच्या ऐवजी नुसतं पास्कल दिलं तर काय करायचं, 150 इंटू 10⁻6 न्यूटन पर एम स्क्वेअर. अशा प्रकारे काय करायचं, आपल्याला युनिट कन्व्हर्जन करावं लागतं. व्यवस्थित लक्ष देऊन बघा एकदा. यानंतर बघा किलो न्यूटनचं काय करायचं, आपल्याला न्यूटन मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. तर 1 किलो न्यूटन इज इक्वल्स टू, किलो म्हणजेच काय असतं 10⁻³ आणि न्यूटन ऍज इट इज. किलोच्या ऐवजी काय असतं, किलो म्हणजे 10⁻3. किलो म्हणजेच काय रे, आपण किराणा शॉप मध्ये सपोज साखर घ्यायला गेलो तर काय म्हणतो आपण, 1 kg साखर द्या, 1 किलो साखर द्या. म्हणजे ते काय करतात, तो आपला ग्रामचा काटा असतो, जो काटा असतो काय असतो, ग्रामचा असतो. मग ते काय करतात, आपल्याला 1000 ग्राम एवढ्या वजनाची आपल्याला साखर देतात. आपण काय म्हणतो 1 किलो साखर द्या, मग ते काय करतात, आपल्याला 1000 ग्रॅम साखर देतात. मग 1000 म्हणजेच काय रे, 10चा क्यूब. मग अशा आपण पाहिलं 10चा क्यूब म्हणजेच काय रे, 10 3 टाइम्स, म्हणजेच 10चा क्यूब किती येणार 1000. म्हणजेच काय करतो आपण डायरेक्ट 10⁻³ घेऊन शकतो. किलो म्हणजेच काय 10⁻3. किलो म्हणजेच काय 1000 ग्राम. आपण जर हाफ kg द्या म्हटलं तर काय करतात ते 500 ग्राम आपल्याला वजन घालून देतात. 500 ग्रॅम म्हणजेच काय रे, अर्धा किलो. 1000 ग्रॅम म्हणजेच काय 1 kg म्हणजेच काय किलो. मग किलोचं काय होणार 1000 ग्रॅम म्हणजेच 1000 म्हणजेच काय रे, 10चा क्यूब. 10चा क्यूब म्हणजेच काय असतं 1000 असतं. म्हणून काय करू, किलोच्या ऐवजी आपण काय घेतलं 10⁻3. इथं पण बघा किलो आहे, किलो पास्कल. किलो म्हणजेच काय 10⁻3. किलो कसं आलं समजलं, 1000 ग्रॅम पासून काय असतो 1 kg तयार होतं. 1000 म्हणजेच काय असतो 10चा क्यूब. म्हणून काय करतो, किलोला आपण कसं रिप्लेस करतो 10⁻3 आणि न्यूटन ऍज इट इज. समजलं. नेक्स्ट, किलो न्यूटन मध्ये काय असतो, फोर्स असतो. जो काय बॉडीवरती आपण फोर्स अप्लाय करतो किंवा एखादा लोड अप्लाय करतो तो आपण काय करतो किलो न्यूटन किंवा न्यूटन मध्ये आपण लिहित असतो. मग आता सध्या आपल्याला किलो न्यूटनचं न्यूटन मध्ये करायचं होतं, म्हणून काय केलं, किलोच्या ऐवजी 10⁻3 लिहून टाकलं न्यूटन ऍज इट. नेक्स्ट बघा, किलो न्यूटन मीटरचं आपल्याला न्यूटन एम मध्ये करायचं आहे. कसं करणार बघा, 1 किलो न्यूटन मीटरचं न्यूटन एम मध्ये करायचं आहे. किलो म्हणजे काय असतं 10⁻3 माहिती आहे आपल्याला. नेक्स्ट, मीटरचं एम मध्ये कसं करतो 10⁻3 न मल्टिप्लाय करतो, म्हणून 10⁻3. बघा इथं बघितलं, मीटरचं एम मध्ये कसं करायचं, त्या व्हॅल्यूला 10⁻3 न काय करायचं इंटू करायचं. म्हणून काय केलं, हे किलोचं 10⁻3 आणि ह्या मीटरचं 10⁻3. म्हणजेच काय झालं, हे एम मध्ये हे न्यूटन मध्ये राहिलं. मग 10⁻3 इंटू 10⁻3 काय होणार 10⁻6. हे किलो न्यूटनचं कशात केलं, न्यूटन मध्ये केलं, मीटरचं एम मध्ये केलं, म्हणून हे न्यूटन आणि हे एम. 1 किलो न्यूटन मीटरचं काय होणार युनिट कन्व्हर्जन 10⁻6 न्यूटन एम युनिट कन्व्हर्जन होणार. ओके. नेक्स्ट बघा, डिग्रीचं रॅडियन मध्ये कसं करायचं, रॅडियनचं डिग्री मध्ये कसं करायचं. तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग साठी टॉर्शन हा एक सब चॅप्टर आहे. त्या चॅप्टर मध्ये आपल्याला डिग्रीचं रॅडियन किंवा रॅडियनचं डिग्री मध्ये कन्व्हर्जन करावं लागतं. जर आपल्याला डिग्री मध्ये व्हॅल्यू दिली असेल तर तिचं रॅडियन मध्ये कसं करायचं, दिलेल्या व्हॅल्यूला π/180 न मल्टिप्लाय करायचं. जे काय व्हॅल्यू येईल, जे काय आन्सर येईल ते कशात येणार आहे, रॅडियन मध्ये कन्वर्ट होऊन येणार आहे. नेक्स्ट बघा, जर आपल्याला एखादी व्हॅल्यू रॅडियन मध्ये दिली, त्याचं डिग्रीत कन्व्हर्जन करायचं असेल तर त्या व्हॅल्यूला काय करायचं 180 डिवायडेड बाय π न काय करायचं मल्टिप्लाय करायचं. जे काय आन्सर येणार ते आपलं कशामध्ये असणार आहे, डिग्री मध्ये असणार. याच्या व्यतिरिक्त सिव्हिल इंजिनिअरिंगला एक स्ट्रेन एनर्जी म्हणून सब्जेक्ट आहे, चॅप्टर आहे, सॉरी स्ट्रेन एनर्जी हा चॅप्टर आहे. त्यामध्ये सुद्धा एक युनिट कन्व्हर्जन आहे, ते आपण पाहूया आता. तर स्ट्रेन एनर्जी मध्ये काय असतं 1 न्यूटन पर एम स्क्वेअर असं युनिट दिलेलं असतं. त्याचं आपल्याला जूल पर मीटर क्यूब मध्ये कन्व्हर्ट करायचं असतं. मॉड्युलस ऑफ रेझिलन्स म्हणून जे असतं त्याची व्हॅल्यू आपल्याला न्यूटन पर एम मध्ये दिलेली असते, त्याचं आपल्याला जूल पर मीटर क्यूब मध्ये कन्व्हर्ट करायचं असतं. तर एकदा आपण ती समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. बघा, 1 न्यूटन पर एम स्क्वेअर म्हणजेच काय रे, न्यूटन पर एम स्क्वेअरला आपण मगाशीच बघितलं की न्यूटन पर एम स्क्वेअर म्हणजेच काय असतं, मेगा पास्कल असतं, बरोबर. म्हणजेच काय रे
1 मेगा पास्कल. मेगा म्हणजेच किती? 10⁶. पास्कल म्हणजेच काय? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. या सर्व व्हॅल्यू आपण इथं बघितलेल्या आहेत बघा. मगाशी बघितलं ना आपण मेगा पास्कल. मेगा म्हणजे किती? 10⁶. पास्कल म्हणजे काय असतं? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तेच लिहिलं. आणि मेगा पास्कल म्हणजेच काय असतं? न्यूटन पर एमएम स्क्वेअर. मेगा पास्कल म्हणजेच काय? न्यूटन पर एमएम स्क्वेअर. मॉड्युलस ऑफ रेझिलन्स स्ट्रेन एनर्जी या चॅप्टर मध्ये युनिट कसं दिलेलं असतं? न्यूटन पर एमएम स्क्वेअर मध्ये दिलेलं असतं. त्याचं आपल्याला काय करायला लागतं? जूल पर मीटर क्यूब मध्ये कन्व्हर्ट करावं लागतं. तर कसं येतं ते आपण पाहण्यासाठी बघतोय बघा. न्यूटन पर एमएम स्क्वेअर म्हणजेच काय? मेगा पास्कल. मेगा पास्कल म्हणजेच काय? 10⁶ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. मग बघा आपण न्यूटन मीटर ह्यालाच आपण काय म्हणत असतो? जूल. जे एनर्जीचं युनिट असतं जूल, त्यालाच आपण काय म्हणतो? न्यूटन मीटर असं म्हणत असतो. मग आपल्याला इथं जूल आणायचं आहे. मग बघा कसं होतंय. 10⁶ इथं न्यूटन आहे. त्याला जर का आपण इंटू मीटर केलं, मग करूया इंटू मीटर. आता न्यूमरेटरला मीटरनं इंटू केलंय म्हणजे डिनोमिनेटरला सुद्धा आपल्याला काय करावं लागेल? मीटरनं इंटू करावं लागेल. तेव्हा काय होणार? ह्याला हे कॅन्सल होईल आणि जे मूळचं होतं ते ऍज इट इज राहील आणि जे ऍड केलेलं आहे ते एकमेकाला काय होईल? कॅन्सल होईल. म्हणजे मूळच्याला काय सुद्धा धक्का लागणार नाही. ऍडजस्टमेंटसाठी काय केलं? न्यूमरेटरला मीटरनं गुणायचं, डिनोमिनेटरला सुद्धा मीटरनं गुणायचं. डिनोमिनेटरला मीटर स्क्वेअर आहे इंटू मीटर. मग बघा इथं सुद्धा मीटरनं गुणलं, इथं सुद्धा मीटरनं गुणलं. ह्या मीटरला हे मीटर गेलं म्हणजे ऍज इट इज व्हॅल्यू राहिली ना. फक्त ऍडजस्टमेंटसाठी आपण काय केलं? वरती मीटरनं गुणलं, खालती मीटरनं गुणलं. ओके. आता बघा न्यूटन मीटर म्हणजेच काय असतं रे? जूल असतं. मग आपण लिहूया 10⁶ न्यूटन मीटर म्हणजेच काय असतं? जूल असतं. आणि हे मीटर स्क्वेअर आणि हे काहीच नाही म्हणजे काय असणार आहे? 1 असणार आहे. मीटर स्क्वेअर इंटू मीटरची पॉवर 1 म्हणजेच काय? 2 + 1 3 म्हणजेच काय होणार आहे? मीटर क्यूब. म्हणजेच काय रे? 1 न्यूटन पर एमएम स्क्वेअर इज इक्वल्स टू 10⁶ जूल पर मीटर क्यूब. बघा 1 न्यूटन पर एमएम स्क्वेअर म्हणजेच काय? 10⁶ जूल पर मीटर क्यूब. समजलं? तर एकंदरीत आपल्याला सॉम आणि मॉस यातील न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी जे काय युनिट कन्व्हर्जन लागतात ते A to Z युनिट कन्व्हर्जन आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता एकदा रिवाइज करूया. कसं करायचं? कशाचं कशात काय काय कन्वर्ट करायचं बघा. 1 सेंटीमीटर. सेंटीमीटरचं एमएम मध्ये करताना त्या व्हॅल्यूला इंटू 10 केलं की काय होतं? सेंटीमीटरचं एमएम मध्ये कन्व्हर्जन होतं. आता एवढ्याच गोष्टी फक्त लक्षात ठेवा. सेंटीमीटरचं एमएम मध्ये करताना त्या व्हॅल्यूला जी व्हॅल्यू सेंटीमीटर दिलेली असते त्याला काय करायचं? इंटू 10 करायचं. ते आपलं एमएम मध्ये कन्वर्ट झालं. मीटरचं एमएम मध्ये करताना काय करायचं? दिलेल्या व्हॅल्यू इंटू 10⁻³ केल्यानंतर काय होणार? मीटरचं एमएम मध्ये कन्वर्ट होणार. मेगा पास्कल पास्कल मध्ये जर का व्हॅल्यू दिली असेल तर काय करायचं? 10⁻⁻6 न इंटू करायचं. त्याचं काय होणार? न्यूटन पर एमएम मध्ये कन्वर्ट होणार. किलो पास्कल मध्ये जर व्हॅल्यू दिली असेल त्याचं न्यूटन पर एमएम मध्ये कसं होणार? 10⁻³ न त्या व्हॅल्यूला काय करायचं? इंटू करायचं, मल्टिप्लाय करायचं. तर ते आन्सर आपलं कसं होणार? न्यूटन पर एमएम स्क्वेअर. नेक्स्ट मेगा पास्कल म्हणजेच काय असतं? न्यूटन पर एमएम स्क्वेअर. जी मेगा पास्कल मध्ये जी व्हॅल्यू दिलेली असते ऍज इट इज लिहायची, फक्त न्यूटन पर एमएम स्क्वेअर पुढं लिहून मोकळं व्हायचं. नेक्स्ट गिगा पास्कल. गिगा पास्कलचं न्यूटन पर एमएम स्क्वेअर मध्ये कसं होणार? इंटू 10⁻³ करायचं आणि युनिट न्यूटन पर एमएम स्क्वेअर लिहायचं. किलो न्यूटनचं कसं होणार? डायरेक्ट किलोची व्हॅल्यू किती असते? 10⁻³ लिहायची, युनिट न्यूटन लिहून मोकळं व्हायचं. किलो न्यूटन मीटर. किलो न्यूटनचं न्यूटन मध्ये करायचं म्हणजेच काय होणार? 10⁻³ आणि मीटरचं एमएम मध्ये कसं करतो आपण? 10⁻³ 10⁻³ काय होणार? 10⁻6 न्यूटन एमएम आन्सर येणार. म्हणजेच अशी जर का व्हॅल्यू दिली काहीतरी आणि किलो न्यूटन मीटर मध्ये असेल तर त्याचं न्यूटन एमएम मध्ये कसं करायचं? इंटू 10⁻6 करायचं. नेक्स्ट टॉर्शन म्हणून मेकॅनिकल इंजिनिअरिंगला एक सब्जेक्ट चॅप्टर आहे. त्या चॅप्टर मध्ये काय असतं? डिग्रीचं रेडियन किंवा रेडियनचं डिग्री कन्वर्ट करावं लागतं आपल्याला. तर बघा डिग्रीचं रेडियन कसं करायचं? त्या व्हॅल्यूला π/180 न मल्टिप्लाय करायचं, रेडियन मध्ये कन्वर्ट होतं. जर व्हॅल्यू रेडियन मध्ये दिली असेल, डिग्रीत कन्वर्ट करायला सांगितलं असेल तर 180 डिवायडेड बाय π न काय करायचं? त्या व्हॅल्यूला इंटू करायचं. आन्सर काय येणार? डिग्री मध्ये येणार. नेक्स्ट काय आहे? सिव्हिल इंजिनिअरिंग साठी स्ट्रेन एनर्जी म्हणून एक चॅप्टर आहे. त्यामध्ये मॉड्युलस ऑफ रेझिलन्स जर का न्यूटन पर एमएम स्क्वेअर मध्ये दिलं असेल तर युनिट कन्व्हर्जन आपल्याला जूल पर मीटर क्यूब मध्ये
करावं लागतं. तर जी काय व्हॅल्यू न्यूटन पर mm स्क्वेअर मध्ये दिलेलं आहे त्या व्हॅल्यूला 10⁶ न जर का मल्टिप्लाय केलं तर काय होतं, जूल पर मीटर क्यूब मध्ये युनिट कन्व्हर्जन होतं. तर ओव्हरऑल संपूर्ण स्वाम आणि मॉस या सब्जेक्ट मधील न्यूमेरिकल सॉल्व करत असताना यातीलच युनिट कन्व्हर्जन आपल्याला विचारले जाते. त्या बाहेरच्या शक्यतो कोणताही विचारला जाणार नाही. जरी तुम्हाला या व्हिडिओच्या रिलेटेड काही डाऊट्स असतील, काही शंका असतील तर तुम्ही त्या कमेंटमध्ये लिहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत या गोष्टी शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. आणि अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.